Hello students, good morning to all of you. Welcome to this online lecture. I am Miss Seema लांडगे. आपलं जे आजचं लेक्चर असणार आहे ते COC कोर्स BCom सेकंड इयर COC कोर्स डिप्लोमा इन इन्शुरन्स अँड रिस्क मॅनेजमेंट पेपर 1 चा असणार आहे. आज आपण पेपर 1 जो असणार आहे आपला डिप्लोमा इन इन्शुरन्स रिस्क मॅनेजमेंटचा की ज्याचं टायटल असेल जनरल इन्शुरन्स पेपर 1 चा सिलेबस आपण पाहणार आहोत की पेपर 1 जो असणार आहे जनरल इन्शुरन्स पेपर 1 त्यामध्ये आपण काय काय बघणार आहोत किंवा कोणकोणते पॉईंट्स बघणार आहोत, किती युनिट असणार आहेत. ओके, सो आपला पेपर नंबर 1 जो असणार आहे जनरल इन्शुरन्सचा त्यामध्ये आपल्याला 6 युनिट असणार आहेत. 6 युनिटमध्ये युनिट नंबर फर्स्ट आपला असणार आहे इन्शुरन्स डॉक्युमेंट. त्यानंतर युनिट नंबर सेकंड आपला जो असणार आहे तो असणार आहे थेअरी अँड प्रॅक्टिस ऑफ रेटिंग. थर्ड युनिट असणार आहे आपला लेजिस्लेटिव्ह अँड रेग्युलेटरी मॅटर्स. त्यानंतर फायर इन्शुरन्स, मरीन इन्शुरन्स, मोटर इन्शुरन्स. ओके, सो या पद्धतीनं आपले 6 युनिट असणार आहेत पेपर 1चे. सेम त्याच पद्धतीनं पेपर 2सुद्धा आपला असणार आहे. मग आपण बघूया की पेपर 1मध्ये आपल्याला काय पाहायचं आहे आणि पेपर 2मध्ये आपल्याला काय पाहायचं आहे. आजचं लेक्चर जे असणार आहे ते पेपर 1चं असणार आहे. पेपर 1मध्ये आपण काय पाहणार आहोत. युनिट नंबर फर्स्ट आपला असणार आहे इन्शुरन्स डॉक्युमेंट. युनिट नंबर फर्स्ट टायटल असेल इन्शुरन्स डॉक्युमेंट. COC इन्शुरन्ससाठी प्रत्येक स्टुडंटने काय करायचं, एक सेपरेट नोटबुक मेंटेन करायची आहे. सेपरेट नोटबुकमध्ये पहिल्या पानावरतीच काय असणार आहे तुमचा सिलेबस हा लिहिलेला असला पाहिजे. ओके, सो पहिल्या युनिटचं टायटल आपलं असणार आहे इन्शुरन्स डॉक्युमेंट. त्यामध्ये पहिला पॉईंट आपला असणार आहे प्रपोजल फॉर्म्स. प्रपोजल फॉर्ममध्ये एज प्रूफ, इन्कम प्रूफ, KYC, मेडिकल रिपोर्ट. ओके, पहिला पॉईंट आपला असणार आहे प्रपोजल फॉर्म, प्रस्ताव अर्ज. प्रस्ताव अर्जामध्ये आपण काय काय बघणार आहोत, एज प्रूफ, वयाचा दाखला, त्यानंतर इन्कम प्रूफ, उत्पन्नाचा दाखला, त्यानंतर KYC, मेडिकल रिपोर्ट, जे काही तुमचे वैद्यकीय रिपोर्ट वगैरे असतील, अहवाल असतील ते. ओके, आपण पहिला पॉईंट बघणार आहोत. पहिल्या पॉईंटमध्ये प्रपोजल फॉर्ममध्ये, प्रस्ताव अर्जामध्ये. त्यानंतर असणार आहे दुसरा पॉईंट आपला कवर नोट. पहिला पॉईंट आपला कंप्लीट आहे इथं कवर नोट. कवर नोटलाच ऑर एजंट रिपोर्ट्स. आता कवर नोट म्हणजे काय, कवर नोट म्हणजेच कच्चं विमापत्र. ओके, मग कच्चं विमापत्र म्हणजे काय, ते केव्हा दिलं जातं, कधी मिळतं विमापत्र, जो विमेदार असेल त्याला कच्चं विमापत्र विमा कंपनी केव्हा देते हे आपल्याला इथं पाहायचं आहे. कवर नोट म्हणजेच विमापत्र, कच्चं विमापत्र. ओके, आपल्याला कवर नोट हा पॉईंट बघायचा आहे. त्यानंतर तिसरा पॉईंट जो आपला असणार आहे तो म्हणजे पॉलिसी डॉक्युमेंट्स सर्टिफिकेट. जे काही इन्शुरन्स पॉलिसीचे डॉक्युमेंट्स आहेत ते कोणकोणते आहेत आणि त्याच्याबरोबर ते जे काही विमा कंपनी विमेदाराला इन्शुरन्स सर्टिफिकेट देते ते केव्हा दिलं जातं, केव्हा मिळतं विमेदाराला, आपल्याला ते इथं पाहिजे. त्यानंतर इंडॉर्समेंट म्हणजेच काय तर विमा रायडर. विमा रायडर म्हणजे काय आपल्याला इथं पाहिजे. त्यानंतर रिन्युअल नोटीस, चेंज ऑफ ॲड्रेस ETC. काय सांगितलं आहे तर रिन्युअल नोटीस म्हणजे काय, रिन्युअल नोटीस म्हणजे काय, त्याचबरोबर ती चेंज ऑफ ॲड्रेस तुम्हाला सांगितलं आहे. रिन्युअल नोटीस म्हणजेच काय, विमा नूतनीकरण, परत विम्याचं नूतनीकरण करायचं. त्यानंतर जर तुमचा काही पत्ता वगैरे बदलला असेल तर पुन्हा चेंजेस कशा पद्धतीने केले जातात विम्यामध्ये आपल्याला इथं पाहिजे. त्यानंतर लास्टचा पॉईंट आपला असेल तो म्हणजे अदर इन्शुरन्स डॉक्युमेंट. मग अदर इन्शुरन्स डॉक्युमेंटमध्ये कोणकोणते असे इन्शुरन्स डॉक्युमेंट येतात जे की विमेदाराला विमा कंपनीला देणं गरजेचं असतं किंवा विमा कंपनीनं विमेदाराला देणं गरजेचं असतं आपल्याला इथं पाहायचं आहे. या पद्धतीनं आपला युनिट नंबर फर्स्ट असणार आहे, टायटल असेल इन्शुरन्स डॉक्युमेंट. त्यानंतरचा आपला युनिट नंबर सेकंड जो असणार आहे तो आहे थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ रेटिंग. थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ रेटिंगमध्ये आपल्याला काय पाहायचं तर बेसिस ऑफ रेटिंग, बेसिस ऑफ रेट मेकिंग. यामध्ये रेट मेकिंगचे जे काही बेसिस आहेत किंवा जे काही रेट मेकिंगचे दर आहेत ते आपल्याला इथं पाहिजे आहेत. त्यानंतर टॅरिफ्स, त्यानंतर मार्केट ॲग्रीमेंट, जे काही मार्केट करार आहेत, मार्केटचे जे काही ॲग्रीमेंट्स केले जातात, विमा कंपनी जे काही मार्केटमध्ये ॲग्रीमेंट्स करते ते कशा पद्धतीने करते आपल्याला इथं पाहिजे आहे. त्यानंतर रोल ऑफ TAC. TACचे रोल कोणकोणते आहेत, TACची भूमिका कोणकोणती आहे आपल्याला तिथं पाहिजे. त्यानंतरचा तिसरा युनिट जो असणार आहे तो आपला असणार आहे लेजिस्लेटिव्ह अँड रेग्युलेटरी मॅटर्स. यामध्ये आपण काय पाहायचं तर जनरल इन्शुरन्स ॲक्ट 1938. ओके, इन्शुरन्स ॲक्ट 1938 हा काय आहे आपल्याला इथं पाहिजे. 1938चा इन्शुरन्स ॲक्ट
काय आहे आपण इथं बघणार आहोत, स्टडी करणार आहोत. त्यानंतर जनरल इन्शुरन्स बिझनेस नॅशनलायझेशन अमेंडमेंट ॲक्ट 2002, जो काही जनरल इन्शुरन्स बिझनेसचा नॅशनलायझेशन अमेंडमेंट ॲक्ट आहे जो की 2002चा, तो काय आहे तो आपल्याला इथं पाहायचा आहे. त्यामध्ये रेग्युलेटरी मॅटर कोणता दिलेला आहे तो आपल्याला इथं पाहायचा आहे. त्यानंतर IRDA रेग्युलेशन 2000, मग IRDA इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट असोसिएशन, IRDA म्हणजे काय आपल्याला इथं पाहायचं आहे. त्यानंतर इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ॲक्ट जो आहे 2000चा IRDAचा, त्यानुसार कोणकोणते रोल्स आहेत इन्शुरन्स एजंटचे ते आपल्याला इथं पाहिजेत. IRDA ॲक्ट हा कशा पद्धतीने वर्क करतो इन्शुरन्समध्ये आपल्याला ते पाहिजे. त्यानंतर FDI इन इन्शुरन्स, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट इन इन्शुरन्स, FDI इन इन्शुरन्स. मग FDI ही इन्शुरन्समध्ये कशा पद्धतीनं काम करते आपल्याला इथं पाहिजे. विदेशी गुंतवणूक, परदेशी गुंतवणूक ही विम्यामध्ये कशा पद्धतीनं काम करते आपल्याला इथं पाहायचं आहे. त्यानंतर प्रायव्हेटायझेशन ऑफ इन्शुरन्स, विम्याचं खाजगीकरण कशा पद्धतीनं झालेलं आहे आपल्याला इथं पाहायचं आहे. त्यानंतर युनिट नंबर 4 फायर इन्शुरन्स. मग फायर इन्शुरन्समध्ये आपल्याला स्टँडर्ड फायर अँड स्पेशल पेरिल्स. ओके, फायर इन्शुरन्सचे जे काही स्टँडर्ड फायर्स म्हणजे तुम्हाला जे काही फायर इन्शुरन्सचे धोके आहेत आणि ज्या काही फायर इन्शुरन्सच्या स्पेशल पॉलिसीज आहेत त्या आपल्याला तिथं स्टडी करायच्या. त्यानंतर टेररिझम कवर, जे काही दहशतवादाचं कवर आहे विम्यामध्ये ते आपल्याला इथं पाहिजे. त्यानंतर टॅरिफ सिस्टम काय आहे ते आपल्याला पाहिजे. त्यानंतर स्पेशल पॉलिसीज फायर इन्शुरन्समध्ये कोणकोणत्या येतात त्या आपल्याला इथं पाहिजे आहेत. ओके, त्यानंतर आपलं 5वं युनिट असणार आहे ते आहे मरीन इन्शुरन्स. मग मरीन इन्शुरन्समध्ये मरीन पॉलिसीज कोणकोणत्या आहेत, त्यानंतर ड्युरेशन ऑफ कवर किती आहे, त्यानंतर क्लेम्स कसा केला जातो, ड्युरेशन ऑफ कवरमध्ये मरीन इन्शुरन्स विम्याची व्याप्ती किती आहे किंवा किती कालावधीमध्ये विमेदाराला विम्याची रक्कम ही दिली जाते आपल्याला इथं पाहिजे. मग त्यामध्ये आपण काय काय पाहणार, विमा उतरवण्याची कार्यपद्धती कोणकोणती आहे, विमा रक्कम मिळवण्याची कार्यपद्धती कोणकोणती आहे, कशा पद्धतीनं विमेदार विमा रक्कम मिळवू शकतो, विमा उतरवू शकतो आणि कशा पद्धतीनं विमेदार हा आपल्या हक्कासाठी विमा कंपनीबरोबर लढू शकतो आणि त्याचबरोबर ती विम्याची व्याप्ती कोणकोणती आहे मरीन इन्शुरन्समध्ये. ओके, हे आपल्याला तिथे पाहायचं आहे. त्यानंतर 6वं युनिट असणार आहे आपलं मोटर इन्शुरन्स. त्यामध्ये मोटर व्हेकल ॲक्ट जो असणार आहे आपला 1988चा, मग मोटर व्हेकल ॲक्टनुसार जे काही ॲक्सिडेंट होतात ते ॲक्सिडेंट विमे कशा पद्धतीने काढले जातात आपल्याला इथं पाहिजे. त्यानंतर जे काही ॲक्सिडेंट होतात पर्सनल ॲक्सिडेंट कवर फॉर ओनरसाठी कशा पद्धतीनं कव्हरेज आहे विम्याचं हे आपल्याला तिथं पाहिजे. त्याचबरोबर जो काही ड्रायव्हर असेल, आपली कार असेल त्याच्यावरती आपण एक ड्रायव्हर नेमलेला असेल, तो जर ड्राईव्ह करत असेल तर त्याचा पर्सनल ॲक्सिडेंट झाला त्या गाडीबरोबर तर त्याला विम्याचं कव्हरेज कशा पद्धतीनं आहे आपल्याला इथं पाहिजे. त्याचबरोबर ती एक लास्ट असेल पॉईंट आपला तो म्हणजे थेफ्ट क्लेम. ओके, आता तुम्हाला स्लाईडवरती बुक्सची नावं दिसत आहेत. पहिलं बुक आहे आपलं अरिफ खानचं इन्शुरन्सचं, त्यानंतर मिश्रा MN इन्शुरन्स प्रिन्सिपल अँड प्रॅक्टिसेस, त्यानंतर डॉक्टर PK गुप्ताचं इन्शुरन्स अँड रिस्क मॅनेजमेंट, त्यानंतर OS गुप्ताचं लाईफ इन्शुरन्स. सो या पद्धतीनं स्क्रीनवरती तुम्हाला बुक्सची नावं दिसत आहेत. तो या पद्धतीचे वेगवेगळे बुक्स आहेत जे की आपल्या कॉलेजच्या लायब्ररीमध्ये आहेत ते तुम्ही स्टडी करण्यासाठी रेफर करू शकता किंवा तुम्ही BCom फर्स्ट इयरचं इन्शुरन्सचं बुक जरी रेफर केलं तरी चालू शकतं. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं, युनिट नंबर 1 इन्शुरन्स डॉक्युमेंट, युनिट नंबर 2 थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ रेटिंग, त्यानंतर युनिट नंबर 3 लेजिस्लेटिव्ह अँड रेग्युलेटरी मॅटर्स अँड युनिट नंबर 4 फायर इन्शुरन्स, 5 मरीन इन्शुरन्स अँड 6 मोटर इन्शुरन्स आणि हे रेफरन्स बुक्सची नावे. ओके, हा झाला आपला पेपर 1. त्याच पद्धतीनं आपला पेपर 2 सुद्धा असणार आहे आणि त्याच पद्धतीनं आपला पेपर 3 सुद्धा असणार आहे. पेपर 1 जो आपला असणार आहे त्याचे टोटल मार्क्स तुम्हाला असणार आहेत 100 मार्क्स. 100 मार्काचा हा पेपर असणार आहे. याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन पेपर दिला जाईल. क्वेश्चन पेपर तुम्हाला तिथं सॉल्व्ह करायचा आहे. त्याच पद्धतीनं पेपर नंबर 2 असेल, पेपर 2वरती सुद्धा तुम्हाला क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचा आहे आणि पेपर नंबर 3 जो असेल त्याच्यासाठी आपल्या वेगवेगळ्या इन्शुरन्ससाठी वेगवेगळे प्रोग्राम घेतले जातात ते तुम्हाला अटेंड करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ती इन्शुरन्सचे वेगवेगळे फॉर्म्स तुम्हाला भरायला लावतात, ते फॉर्म्स तुमचं भरणं गरजेचं आहे आणि एक इन्शुरन्सचा प्रोजेक्ट तुम्हाला करायचा असतो. तो तुमचा प्रोजेक्ट तिथं कंप्लीट असणं गरजेचं आहे. त्यावेळेला सांगितलं जाईल तुम्हाला सबमिशनच्या वेळेला की तुम्ही कोणते प्रोजेक्ट करायचे, कोणते प्रोजेक्ट करायचे नाहीत. ओके, सो हा झाला आपला जनरल इन्शुरन्स पेपर 1चा सिलेबस.
काय पाहिलं आपण इन्शुरन्स डॉक्युमेंटमध्ये प्रपोजल फॉर्म्स, त्यामध्ये प्रपोजल फॉर्म प्रस्ताव अर्जामध्ये आपण काय काय बघणार आहे, एज प्रूफ असेल आपला, तुमचा वयाचा दाखला असेल, त्यानंतर इन्कम प्रूफ असेल, त्यानंतर उत्पन्नाचा दाखला असेल, त्यानंतर KYC असेल तुमची, त्यानंतर मेडिकल रिपोर्ट, तुमचे वैद्यकीय अहवाल असतील. ओके, सो हे सगळं आपल्या प्रस्ताव अर्जामध्ये आपल्याला इन्व्हॉल्व करायचं आहे. त्यानंतर कव्हर नोट म्हणजेच काय, तर कच्चं विमापत्र विमेदाराला विमा कंपनी केव्हा देते आणि कच्च्या विमापत्राला काय म्हटलं जातं, किती कालावधीपर्यंत कच्चं विमापत्र यूज केलं जाऊ शकतं, आपल्याला इथं पाहायचं आहे. त्यानंतर एन्डॉर्समेंट, त्यामध्ये काय येणार, तर विमा रायडर. त्यानंतर 5वा पॉईंट आपला रिन्युअल नोटीस, चेंज ऑफ ॲड्रेस, रिन्युअल नोटीस, विमा नूतनीकरण कशा पद्धतीने केलं जातं, किंवा विमा जर तुम्ही ॲड्रेस वगैरे बदललेला असेल तर तुम्ही ॲड्रेस चेंज कशा पद्धतीने केला जाऊ शकतो हे इथे आहे ना. त्यानंतर ऑदर इन्शुरन्सचे डॉक्युमेंट, मग कोणकोणते विमा कंपनीला विमेदाराने ऑदर इन्शुरन्सचे डॉक्युमेंट आहेत की ते देणं गरजेचं असतं, विमा कंपनीनं विमेदाराला देणं गरजेचं असतं, इथं आपल्याला ते पाहायचे आहेत. त्यानंतर युनिट नंबर 2 आहे थेअरी अँड प्रॅक्टिस ऑफ रेटिंग. यामध्ये पहिला आहे आपला बेसिस ऑफ रेट मेकिंग, सेकंड आहे आपला टॅरिफ्स, त्यानंतर मार्केट ॲग्रीमेंट्स, रोल ऑफ TAC. ओके, त्यानंतर लेजिस्लेटिव्ह अँड रेग्युलेटरी मॅटर्स. यामध्ये जनरल इन्शुरन्स ॲक्ट 1938, जनरल इन्शुरन्स बिझनेस नॅशनलायझेशन अमेंडमेंट ॲक्ट 2002, त्यानंतर IRDA रेग्युलेशन्स 2000, FDI इन इन्शुरन्स अँड प्रायव्हेटायझेशन ऑफ इन्शुरन्स. त्यानंतर युनिट नंबर 4 फायर इन्शुरन्समध्ये द स्टँडर्ड्स फायर अँड स्पेशल पेरिल्स पॉलिसीज, टेररिझम कवर, टॅरिफ सिस्टम, स्पेशल पॉलिसीज. ओके, त्यानंतर मरीन इन्शुरन्समध्ये मरीन पॉलिसीज, ड्युरेशन ऑफ कवर, क्लेम्स. त्यानंतर मोटर इन्शुरन्समध्ये मोटर व्हेकल ॲक्ट 1988, पर्सनल ॲक्सिडेंट कवर फॉर ओनर अँड पर्सनल ॲक्सिडेंट कवर फॉर ड्रायव्हर अँड थेफ्ट क्लेम. ओके, आणि ही सर्व काय आहेत, बुक्सची नावं आहे जे की बुक्स तुम्ही स्टडीसाठी रेफर करू शकता. हा झाला आपला सिलेबस. प्रत्येकाने कंपल्सरी एक नोटबुक सेपरेट करायची आहे, सेपरेट नोटबुक तयार करून त्या नोटबुकमध्ये पहिल्या पानावरती तुमचं नाव असेल आणि जे सेकंड पेज असेल ते सेकंड पेजवरती 6 युनिट असे लिहून काढायचे आहे. 6 युनिटचा सिलेबस तिथं दिसला पाहिजे. ओके, थँक्यू.